नमस्कार मित्रांनो, मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे रसाळ वाणी. कैवल्य 10-11 वर्षाचं पोर, पण प्रत्येक बाबतीत थांबून विचार करणार. म्हणजे बालसुलभ वयात खेळणं, बागडणं, धिंगाणा, मस्ती, रडणे, पडणे, हट्ट ह्या सगळ्या गोष्टी कैवल्यमध्ये कमी अधिक प्रमाणात होत्याच. पण कैवल्याचं वागणं इतर मुलांपेक्षा काहीच वेगळं होतं. त्याच्या आईनं एकदा स्वयंपाक करत असताना त्याला सांगितलं की बेटा, आपल्या बोलण्यातून अगदी अनेक गोष्टी प्रगट होत असतात. शब्द कधीकधी माध्यम असतात, पण खूप मोठा अर्थ वाहून नेण्याचं काम ते करत असतात. पण त्याला जोड लागते ती वाणीची. वाणी म्हणजे आपला आवाज, ध्वनी. मुखातून निघणारा ध्वनी हा गोड असला की ऐकावासा वाटतो. गाणं ऐकल्यानंतर गाणं ऐकतच राहावं असं वाटतं, कारण ते श्रवणीय असतं. कानाला ते गोड वाटू लागतं, मधुर वाटतं. कैवल्याला आईचं बोलणं, काही गोष्टी स्पष्ट अस्पष्ट अशा पुसटपणे कळाल्या. त्याच्या अंतर्मनात त्या जाऊन बसल्या असाव्यात. म्हणूनच त्याच्या आईच्या तोंडून एक शब्द निघाला, रसाळ वाणी. तेव्हा तो त्या शब्दावर थोडासा थांबला. त्याला वाटत होतं की ही रसाळ वाणी असते तरी कशी बरं, नेमकं काय. गाण्याचं ठीक आहे, ते तर मी ऐकतो आणि शाळेतल्या कितीतरी कविताही म्हणतो, पण ही रसाळ वाणी असते तरी काय, मला ती ऐकायची. कारण मला जशी भूक लागते ना, तसंच माझ्या कानांनाही भूक लागते. ही गोष्ट त्या चिमुकल्या कैवल्याच्या मनात आली होती. केवढं मोठं भाग्य ना, असं तिच्या आईच्या मनात आलं. आणि मग तिनं तिच्या ठेवणीतली एक जुनी कॅसेट दाखवली. आता कॅसेटचा जमाना नाही, अगदीच सर्व पेन ड्राईव्हवर आलेले आहेत. पण कैवल्याच्या आईनं जुन्या कॅसेट्स काढल्या. त्यावर फेटा घातलेले एक महाराज होते. अतिशय प्रसन्न चेहऱ्यानं त्यांचा चेहरा असलेले ते छायाचित्र त्यावर होतं. आणि वर जय हरी विठ्ठल असे काहीतरी शब्द होते. कैवल्यानं ते वाचलं आणि कॅसेटविषयीही विचारलं, आणि ही महाराज कोण याबद्दलही सगळी चौकशी त्याने केली. तो तसा चौकस आणि कुतूहल, जिज्ञासू अशा वृत्तीचा. आणि मग आईनं सांगितलं, हे आहेत बाबा महाराज सातारकर. हे कोण आहेत, हे काय करतात, आणि ही रसाळवाणी काय सांगणार, वगैरे वगैरे असे प्रश्न कैवल्याच्या मनात, बालसुलभ मनात आले. आणि त्यानुसार आईनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मग कैवल्यानं आईला आता अगदी शांत बस असं सांगून जुना टेप रेकॉर्डर काढला आणि त्यानं आईनं सांगितलेल्या सूचनेप्रमाणे ती कॅसेट त्यानं त्याच्यावर लावली. पाहता 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 5-10 मिनिटानंतर कैवल्य एखाद्या मोठ्या माणसासारखा ते सगळं ऐकू लागला. अगदी तल्लीन होऊन ऐकत होता. आईला लांबूनच त्याच्याकडे पाहून कौतुक वाटत होतं त्याचं, की एवढा हा खेळकर पण एका ठिकाणी बसून अगदी सुज्ञपणानं ते सगळं ऐकतोय. ही जादू मी सांगितली त्याप्रमाणे रसाळ वाणीत आहे की याच्या वृत्तीत आहे, हे मात्र आईला कळालेलं नव्हतं. पण आईला हे जे समोरचं चित्र होतं ते मात्र तिला हसू आणणारं, मनात आनंद निर्माण करणारं होतं. कैवल्याला किती गोष्टी आतून कळतात याचं तिला कुतूहल वाटत होतं. कैवल्यानं ते सगळं ऐकलं आणि ऐकता ऐकताच तो भजनही करायला लागला. त्यात असलेला नामजप, भजन तो अगदी सहजपणे करायला लागला. त्यात तल्लीन होऊन अगदी सोफ्यावरून उतरला आणि तसाच घरातला एक टाळ घेऊन नाचायलाही लागला. आईला आनंद झाला. काहीतरी एक संस्कार सहजपणे करता येऊ शकला.
मी जर रसाळवाणी कशी असते काय असते असं सांगत बसले असते तर कदाचित कैवल्यला ते कळालंही नसतं किंवा कळालंही असतं, कोण जाणे. पण ही कॅसेट ऐकल्यानंतर कैवल्यला एक्झॅक्ट कळालं रसाळवाणी काय असतं. ह्या गोष्टीचा तिनंही स्वतःला त्याबद्दल शाबासकी दिली. ते स्वाभाविकच होतं. कैवल्य मोठा झाल्यानंतर त्यानं आईची ही कॅसेट तशीच जपून ठेवली होती. आणि कारण त्याला रसाळवाणी, त्यातला गहिरा अर्थ, अर्थवाही शब्द आणि ती अवीटपणा, तो गोडवा आणि अध्यात्म असं खूप काही आईकडून सहजपणे मिळालेलं होतं. तेच त्याचं आयुष्यभराचं संचित होतं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.